अतिशय सुरेख आणि मनाला भावणारी अशी छोटीशी ही चित्रफित, एवढं मोठं काम या छोट्या चित्रफितीमधून आपल्यापर्यंत मनापर्यंत पोहोचलं. मनमनचं काम आपल्या थेट मनापर्यंत पोहोचण्याचं रखच आहे. मी त्यांचे अनुभव सांगण्याची विनंती करते. श्री मधुकर गोखले. हॅलो, असं एवढ्या समुदायापर्यंत स्वतःबद्दल काहीतरी बोलायची माझी पहिलीच वेळ आहे. आणि काय बोलू असा प्रश्न मी आता माझा सर्व नातवंडात वेळ जातो. त्या नातवाला विचारला, तो म्हणाला तुम्ही कमीत कमी बोला, तुम्ही फार बोलता. मग मी त्याच्याकडून काय काय बोलायचं नाही ते लिहून घेतलंय आणि त्याप्रमाणे सांगतो तुम्हाला. मला पहिल्यापासून म्हणजे शाळेत असल्यापासून खूप जिज्ञासा असते आणि काहीतरी बघितलं की त्याचा शोध घ्यायचा हा उद्योग असतो. तर सुरुवातीला शाळेमध्ये मागच्या बाजूला नदी असल्यावर मासे पकडायचा उद्योग, अशा तऱ्हेने माझ्या उद्योगात वाढच होत जायची. घरातल्या लोकांचं माझ्याबद्दल काय मत असेल ते थोड्या वेळाने सांगतो. तर शाळेमधल्या ज्या सगळ्या उद्योगात शांतपणे हे उद्योग चालत असल्यामुळे परीक्षेत वगैरे मी यथातथाच होतो. त्यामुळे माझं मित्रमंडळ पण त्याच तऱ्हेचं होतं. नंतर रमणबागेमध्ये मात्र मला अनेक शिक्षकांचा खूपच मला उपयोग झाला. त्या शिक्षकांमध्ये एक लिमये नावाचे सर होते. त्यांनी शास्त्र मंडळामध्ये मला खरं खूप सामावून घेतलं आणि त्यांच्यामुळे मला एक गोडी लागली जाणून घ्यायची, प्रत्येक गोष्ट खोलापर्यंत जायची किंवा पुस्तकं वाचायची. म्हणजे आपल्याला समजलं नाही तर पुस्तक शोधायचं किंवा सरळ त्या कुठली फॅक्टरी असेल किंवा प्रयोगशाळा असेल तिथे जाऊन यायचं. अशा प्रकारे मी फर्ग्युसनमध्ये गेलो आणि योगायोगाने आज जवळजवळ किती वर्ष 50-53 वर्षांनी एक माझे मित्र आले तिथे फर्ग्युसनमध्ये माझ्याबरोबर होते. तर त्यावेळी आम्ही एक 3 स्टेज रॉकेट उडवलं होतं टेकडीवर जाऊन. ते उडालं नाहीच म्हणा, पण प्रयोग झाले. आणि पहिल्यापासून मला 2 शिफ्टमध्ये काम करायची सवय लागली फर्ग्युसनमध्ये असल्यापासून. तर कॉलेजमध्ये माझं इंग्रजीमध्ये पहिल्यापासून बोऱ्याच असल्यामुळे मला त्याच्यात काही जमेना. आणि त्याचवेळी मी संध्याकाळी कुर्सो वाडिया कॉलेजमध्ये एक कोर्स केला. आणि आपण जसा एखाद्या चांगल्या सुगंधी वस्तूचा वास आपल्याला पण लागतो, तसंच कदाचित तळवलकरांचा वास मला पण लागला असावा. कारण त्या परिसरात मी 1-2 वर्ष होतो. आणि तिथून मी भोपाळला गेलो. आपण ऐकलंच, भोपाळमध्ये मी बऱ्याच म्हणजे संपूर्ण भारतातून आलेले विद्यार्थी होतो. त्यांच्यात राहिल्यामुळे आपली एक वेगळी दृष्टी होते की पुण्यात राहिल्याने होत नाही. त्याचा मला खूपच ॲडव्हान्टेज झाला पुढच्या याच्यामध्ये. आणि तिथेच माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पण शिक्षण मी केलं. आणि पुण्यात टाटा मोटर्समध्ये आल्यावर मला ट्रेनर म्हणून घेण्यात आलं. तर म्हणजे ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर वगैरे या टाईपचं. हा मला मात्र मोठा एक जवळजवळ 16 वर्षाचा भाग मी पूर्ण एन्जॉय केला माझ्या आयुष्यात. म्हणजे सुवर्ण आयुष्य असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणजे काय, आणि माझं तर BEd काही झालेलं नाही आहे. तर मग एज्युकेशन याचा अर्थ काय हा मला तिथे गेल्यावर कळला. पुस्तकामध्ये एज्युकेशन आणि डिक्शनरीत एज्युकेशन याचे अर्थ मला काही जमत नव्हते. एज्युकेशनिस्ट म्हणजे शिकवणारा. शिकवणं म्हणजे काय मला अजूनही शंका आहे. बरोबर अर्थ तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नाही. तर मला असं लक्षात आलं, इड्यूस हा शब्द आहे आणि त्याच्यात असा अर्थ आहे की जे आत आहे ते बाहेर काढणं, टू ड्रॉ फ्रॉम विदिन. आणि मी BEd वगैरे न शिकता मुलांना इतकं चांगलं शिकवायला सुरुवात केली. जे मी शिकलो नाही ते का शिकलो नाही विचार करून त्यांना शिकवलं. त्यामुळे पहिली आमच्या तिथे इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाची पाटी होती, ती काढून टाकायला सांगितली. कारण 10वी मधली मुलं आली की 7-8 अक्षरी शब्द आला की गेलेच ते कामात. त्याच्यात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन,
असल्या अवघड शब्द नकोतच म्हटलं. म्हणून साधी चित्रकला म्हणून एक पाटी लावली. मग लोकांना अजिबात त्यांच्या मनातली भीती गेली आणि महिन्याला काहीतरी सबमिट करायचं, हे सबमिशन प्रकरण काढूनच टाकलं. 1 वर्षभर काही सबमिटच करायचं नाही. आणि मग मुलांशी गप्पा मारत ड्रॉइंग शिकलो. मी शिकलो आणि त्यांना पण शिकवलं. आणि चुकीची उत्तरं जमा केली आणि चुकीची उत्तरं मुलं का देतात याचा अभ्यास केला. आणि मग त्यांना त्याप्रमाणे आपण शिकवायचं, अशाप्रमाणे मी शिकवलं. तर हे मला खूपच एन्जॉय करता आलं. आमच्याकडे जुने काही कामगार होते, कंपनीने ती कंपनी विकत घेतल्यावर आलेले. तुम्हाला बोर होत नाही ना? तर त्या कामगारांची आम्ही परीक्षा घेतली, तर त्यांनी सगळ्यांनी जवळजवळ चुकीची उत्तरं दिली होती. मग ती सगळी स्टोअर करून ठेवली होती. म्हणजे आपण चुकीचं तरी का ठरवतो एखादी गोष्ट, त्याचा काहीतरी विचार असेलच ना. तो मनुष्य ते बरोबर म्हणून उत्तर सांगतो. तर अशा प्रकारे मला आपल्या मनामध्ये काय चालतं ना याचा अभ्यास करण्याची आपोआपच बुद्धी झाली. मगाशी या म्हणाल्या मनशक्ती हा खूप मोठा त्यांच्याकडे आधार आहे, म्हणजे ब्लाइंड याच्यामध्ये. तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपलं जे मन आहे त्याची शक्ती इतकी अफाट आहे की त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करून घेतला तर आपल्याला स्वतःला काही करावं लागत नाही, ते सगळं काम करतं. फक्त त्या मनाकडे प्रॉब्लेम सोपवायचे कसे हा मात्र जरा कठीण मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला 2 मन आहेत एवढं निश्चित, हे मान्य करायला पाहिजे. एक मन म्हणजे आत्ता आपण तुमच्याकडे बघताना तुम्ही दिसताय, अमुक दिसतंय. दुसरं एक मन आहे ते आपल्याला दिसत नाही आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधी झोपतच नाही. आपण झोपतो त्यावेळी ते मन आपल्याला भेटायला येतं. त्यावेळी जर आपण झोपलो असू तर आपल्याला ते उत्तर देऊ शकत नाही. आता आपण खूप तीव्रपणे एखाद्या प्रॉब्लेमचा उपयोग केला, विचार केला, सतत विचार केला, जेवताना, खाताना, पाणी पिताना, प्रत्येक वेळी कपडे घालताना, तर ते जे मन आहे ना त्याच्याकडे तो प्रॉब्लेम आपोआप पोचवला जातो. असं जर प्रॉब्लेम आपण त्या मनाकडे पोचवला तर ते मन मात्र त्याला झोपच नाही, ते सगळीकडे शोधत फिरत असतं. बरं, त्याला काही लांबी रुंदी कुठलं किलोमीटर हे मापच नाही आहे, त्याला भिंतच नाही आहे. ते भिंतीतनं आत जातं, कपाटातनं आत जातं, पण उत्तर शोधत असतं. आणि उत्तर मिळालं की आपल्या इकडे येऊन एक घंटा वाजवतं. त्यावेळी आपण झोपलो असलो तर आपल्याला ते उत्तर मिळत नाही. तर बघा तुम्ही प्रयोग करून. तर माझं काही शिक्षण इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं नाही, हायड्रॉलिक्समध्ये झालं नाही, न्यूमॅटिक्समध्ये झालेलं नाही, कुठल्या असं विशिष्ट ब्रँचमध्ये झालं नाही, पण माझ्या मनाचं मात्र झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवत असे. आणि मुलांना शिकवताना आपण त्यांच्या मनात जाऊन जर विचार केला तर आपल्याला प्रॉब्लेमची पण उत्तरं मिळतात. त्यामुळे 16 वर्ष मी शिक्षणाचं काम खूप एन्जॉय केलं अक्षरशः. त्याच्यानंतर एकदा मला असे प्रश्न विचारले, थोडं पाणी पितो. कोणी प्रश्न विचारल्याशिवाय बोलायची सवय नाही मुलांना शिकवून. आणि मुलांनी प्रश्न विचारले की त्यावर विचार करायचा. आपल्याला उत्तर येत नसेल तर शोधून काढायचं. कारण आपलं एवढं वय आणि त्याचं एवढं लहान वयात तो प्रश्न विचारतोय, तेव्हा आपण काही करून याला उत्तर द्यायलाच पाहिजे. त्यामुळे इथे एकदम स्वतःच बोलायचं म्हणजे पंचायत आली माझी. तर एकदा माझा भाऊ, ते मगाशी आपण बघितलं, तो म्हणाला माझे नसते उद्योग त्यांनी बघितले होते. तो म्हणाला तू काय तरी वेळ घालवतोस तुझा, माझ्यासाठी काहीतरी कर. मग ते ब्रेन रिट्रॅक्टरचं, त्याचा माझा संबंध असा, माझा भाऊ न्यूरोसर्जन झाला. तो न्यूरोसर्जन होईपर्यंत मी वाट बघत होतो. आणि मला या मुलांकडे शिकवून आणि ते मन घेऊन सगळं विचार करून सारखं वाटायचं. मी मुलांना शिकवायचं, ही बाटली तुम्हाला कशी दिसते, तर ही बाटली दिसल्यानंतर ते आपल्या डोक्यात जाते, आपण ती लक्षात ठेवतो. मग दुसरं अशा तऱ्हेचं चित्र आलं आपल्यासमोर की आपण त्याला बाटली म्हणतो.
कळलं की नाही? आपल्याला अशी माहिती जमा होत जाते आपल्या डोक्यात आणि त्या माहितीचा आपण परत उपयोग करत असतो. कदाचित बाटली उलटी आली, त्याला आपण बाटली म्हणतो का? म्हणतो. मगाशी पाहिलेली बाटली परत उलटी आली तरी ती बाटली असू शकते, हे आपण विचाराचं उपयोजन केल्यावर कळतं. तर एक तर म्हणजे आपण विचार करायला पाहिजे आणि विचाराचा उपयोग करायला पाहिजे. या गोष्टी मुलांना शिकवणं खूप अवघड आहे. परत प्रत्येक मुलाची शिकण्याची म्हणजे समजून घेण्याची क्षमता थोडी कमी जास्ती असते. त्यामुळे आपण एकदम ढिगभर मुलांना घेऊन तेच सांगितलं तर बऱ्याच मुलांना कळत पण नाही. तर हे आपल्या शिक्षकाचं खूप काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या मुलाच्या मनात जाऊन फिरायची आवड पाहिजे. हे जमतं का तुम्हाला? तर लहानपणी आपल्या वाचायला बसायचं, तसं मला एक नवनाथांची पोथी वाचायला बसवलं होतं. तर एक नवनाथ दुसऱ्याच्या बॉडीमध्ये प्रवेश केला त्यांनी आणि तो मनुष्य जिवंत झाला. ते काय मला कर्मे ना काही कसं झालं असेल, पण नंतर कळलं की आपण मुलांच्या मनात गेलो की आपल्याला सगळं कळतं काय ते. आता एक खेडेगावातला मुलगा समोर आला की त्याला मग विचारायचं, तू उसाच्या गुऱ्हाळात गेला होता का? हो म्हणतो. मग तिथे जे फोटो लावले ते त्यात राम लक्ष्मण सीता वगैरे असं होता का? हो म्हणतो. कसं? आपण इमॅजिन करायचं खेडेगावातल्या गुऱ्हाळात कुठलं चित्र लावलं. तर भावाच्याकडे मला जायचं कारण मला तो मेंदूमध्ये काय चालतं ह्याची फार उत्सुकता होती. तर मेंदूचा आणायचा न्यूरोसर्जन झालाच होता भाऊ. तर त्याला म्हटलं मला एकदा बघायचं आहे ऑपरेशन. आणि मग मी ऑपरेशन बघायला मुंबईला जायचो. त्यावेळी पुण्यात न्यूरोसर्जरी नव्हती. फक्त मुंबईला KEM हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी शिकवत असत आणि तिथे मोठमोठे सर्जन येऊन त्यांना शिकवत असत सर्जरी. हळूहळू माझी त्यांची ओळख झाली आणि माझ्या शंका मी त्यांना पण विचारत असे. आणि मला इच्छा होती की आपण असं बघतो ते डोक्यात जर समजा उलटं मेमरीत जात असेल, हे सगळं होत असेल काय ते कसं होत असेल. आपण इथे प्रोजेक्टरवर चित्र दाखवताना असल्या कॉर्ड वापरतो, त्यातल्या काही कॉर्ड आता वेगळ्या प्रकारचे आल्या आहेत, म्हणजे ऑप्टिकल कॉर्ड आहेत काही. पण मेंदूमध्ये काय ऑप्टिकल काय? तर सॉरी त्यांचे प्रोफेसर भगवती म्हणून होते, SN भगवती. तर त्यांना मी विचारलं मला एकदा ऑप्टिकल काय ते कॉर्ड काय ते बघायचं आहे. तर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी न्यूरोसर्जरी बघत असताना त्यांनी मला बोलून मुद्दाम असं सांगितलं, हे बघ ही ऑप्टिकल कार्ड. ती पांढरी स्वच्छ होती, लाल बिल असेल असं वाटलं होतं. एनी आता अशी जी क्युरिओसिटी आहे म्हणजे कुतूहल, ते माणसाला असणं फार जरुरी आहे आणि जाणून घेण्याची इच्छा. तर ह्या कुतूहलाची हा माझ्यामध्ये निर्णायक गुण कसे आले ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. आणि मगाशी ते राहिलंच सांगायचं. अनुकरणीय उद्योजक यांनी मला म्हटल्यावर मला भीतीच वाटली की आपण अनुकरण माझं करणार म्हणजे कसं करायचं, म्हणजे उद्योजक होणार का काय. तेव्हा या सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजेत. माझे 200 प्रॉडक्ट कशातले याला काय अर्थ नाही. आत्ता मला म्हणजे योगायोगाने मी न्यूरोसर्जरी या विषयाकडे गेलो आणि मग तिथनं प्रॉडक्टची सुरुवात झाली. कदाचित दुसरीकडे कुठे गेलो असतो तिथले प्रॉडक्ट सुरू झाले असते. पण इच्छाशक्ती मात्र पाहिजे आणि म्हणजे एक प्रखर राष्ट्रप्रेम पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे, मगच आपण काहीतरी करू शकू. तर न्यूरोसर्जरीमध्ये गेल्यानंतर मला तिथे अनेक प्रॉब्लेम दिसायला लागले त्यांच्या इन्स्ट्रुमेंट वापरण्यात किंवा काही. आणि मग त्यामुळे त्यांचं काम नीट होत नसे. आणि माझा भाऊ प्रत्यक्ष शिक्षण संपून पुण्यात आल्यावर तर त्या स्वतःची इन्स्ट्रुमेंट खरेदी करायची म्हटलं तर पैशाचा प्रश्न आला त्याला. आपल्याला वाटतं की हे सगळे डॉक्टर खूप श्रीमंत असतील, त्यांचं ऑफिस कसलं पॉश असतं, OPD कसले असतात, गाड्यात नाही येतात. पण असं काय खरी परिस्थिती नसते सगळ्यांच्यात.
पण गिऱ्हाईक यावं म्हणून त्यांना शो पण करावा लागतो. आणि मग कारण आपण हे असं झोपडीत एक उत्तम न्यूरोसर्जन म्हटलं, आपण त्याच्याकडे काही डोकं दाखवायला जाणार नाही. त्याला रुबिऑलसारखं पॉश काहीतरी दिसलं, 4-5 माणसं पांढरी पळत आहे, तर आपण तिथे जाऊन तासभर बसू. मी माझ्या डॉक्टर मित्रांशी पण संवाद साधतो की तुम्ही एवढे पैसे का लावता वगैरे. तो नंतर वेळ झाला तर सांगेन. तो मला म्हणाला की मला ते सेल्फ रिटेनिंग ब्रेन रिट्रॅक्टर नावाचं इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आहे. मी म्हटलं कशाला घ्यायचं ते ना ब्रेन असा तू धरून ठेवायला लावतोस, तुझा असिस्टंट धरून ठेवतो. हो म्हणाला, पण ते तर एक खूप कॉस्टली आहे आणि सध्या मी एकटाच न्यूरोसर्जन आहे पुण्यामध्ये, तेव्हा मला एक न्यूरोसर्जन असिस्टंट मिळणं पण अवघड आहे. तर ते इन्स्ट्रुमेंट मला घ्यायचं झालं तर आत्ता मी जो फ्लॅट घेतला आहे तो विकावा लागेल. म्हटलं प्रयत्न तर मी करतो. तो म्हणाला ते मगाशी तुम्हाला सांगितलं की तू असले फालतू वेळ घालवतोस तर माझं काहीतरी काम करणार. मला पण वाटलं की आपणही बघावं करून. आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष लागली मला ते काम करायला. आणि सेल्फ रिटेनिंग ब्रेन रिट्रॅक्टर हा माझा पहिला प्रॉडक्ट तयार झाला. आता भारतात सगळीकडे तो वापरतात. थँक्यू. तर त्या प्रॉडक्टला मी दाखवायला त्रिवेंद्रमला गेलो. तिथे त्यांनी मला एक टेबल दिलं. भारतात पहिल्यांदाच असलं रिट्रॅक्टर बनवणारा हा कोण मनुष्य म्हणून त्यांनी फुकटमध्ये मला एक टेबल दिले. इथे दाखवा म्हणाले, कारण हे सगळे चार्जेस मला परवडणारेच नव्हते. तिथे गेलो आणि ते दाखवलं सगळं. प्रत्येकजण येऊन त्याला हाताने अशी पीळ मारत असतो. तर निर्णयात ताकदीची माणसं पीळ मारत होते आणि संध्याकाळी ते तुटून पडलं पण आपण हारायचं नाही असं पहिल्यापासून. त्यामुळे संध्याकाळी ते सगळं गोळा केलं आणि तिथे मी उतरलो तर तिथून समोर मला एक गॅरेज दिसलं. त्या गॅरेजवाल्याकडे गेलो. त्याला सांगितलं हे असं वापरायचं आहे, असं आहे. तर त्याच्याकडचं काय मशिनरी होती त्याचा वापर करून मी ते दुसऱ्या दिवशी ओके केलं आणि परत आपला स्टॉलवर उभं राहिलं. बऱ्याच लोकांना आवडलं ते आणि त्याच्यातून मला पण जरा हे मिळाली काय स्फूर्ती मिळाली की आपण हे पुढे करायचं. मग पुण्याला आल्यावर असे प्रयोग मध्ये चालूच होते. 4-5 वर्षाचे प्रयोग होते. त्याच्यामध्ये एक मिलिटरी हॉस्पिटल म्हणून इथे पुण्याजवळ आहे. तिथे गेलो असताना माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे स्टर्नम सॉ नाही आहे. म्हणजे चेस्ट इथून अशी कट करतात मग ऑपरेशन होतं, ती नाही आहे. आणि त्यांना ती मिळणार नाही कारण पूर्वी फॉरेन एक्सचेंज मिळणं कठीण असायचं. तर मला ओळखणारे एक ग्रस्त होते. ते म्हणाले तू करशील काय? मी म्हटलं बघतो काय आहे ते. त्यांच्याजवळ एक ब्लेड नव्हतं, त्याच्यासाठी ते थांबले. ते म्हणजे ब्लेड तर तुम्ही सोडून द्या, सगळंच मी तुम्हाला करून देतो. आणि मी खरंच केलं ते सगळं. आमची वखार होती, म्हणजे तो मला एक ॲडव्हान्टेज होता. आमचं काय वर्कशॉप नव्हतं. आमच्याकडे सर्व सुताराची हत्यारं होती. आपण ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतो ना, ते सगळी तीच हत्यारं वापरतात. तर त्या आमच्या वखारीमध्ये आणि मग बाहेरनं इकडनं तिकडनं काही गोष्टी आणून मी ती स्टर्नम सॉ कंप्लीट बनवली. आणि आता त्यांना द्यायची वेळ आली तर किंमत लावायची वेळ आली. प्रश्न आला मोठा, कारण पैशाचा मी कधी अजून पण नाही विचार करत. आणि आता ते आले माझ्याकडे टायपरायटर नव्हता. एक पोर्टेबल टायपरायटर होता, म्हणजे आणला होता मुद्दाम मी. काम झालं की वरती ठेवता येईल म्हणून. तर त्याच्यावर लावला कागद, किती किंमत लिहू. आता ते म्हणाले 10,000 लिह. तर मला खरं म्हणजे एकावर किती पूज्य देऊ असा 5 मिनिटं विचार केला. मग ते बिल दिलं तर ते म्हणाले आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, आमच्याकडे सांस्कृतिक निधीचे काही पैसे आहेत त्यातनं तुम्हाला देऊ. म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढे द्या, तुम्ही कशाला बिल मागितलं. कारण एक स्टर्नम सॉ आपण बनवली याचा मला इतका आनंद झाला होता
की त्या पैशाचं मला काही महत्त्व वाटत नव्हतं. पण खरंच स्टर्नमसा बनवली आणि भारतामध्ये ती पहिली चेस्ट ओपन करणारी स्टर्नमसा झाली. बरोबर योगायोगाने हे मला भेटले तेव्हाच 30 वर्ष पूर्ण झाली त्या स्टर्नमसाला. आणि आम्ही इथलं जे मिलिटरीचं सेंटर आहे कार्डिओथोरॅसिक सेंटर, त्यांना ती एक कंप्लीट नवीन स्टर्नमसा भेट म्हणून दिली. आणि आज ती स्टर्नमसा भारतात कुठलंही हार्टचं थिएटर असेल तिथे वापरली जाते. मनमन स्टर्नमसा आम्हाला आता बघावं लागत नाही की कुठे ओपनिंग झालं, कारण एन्क्वायरी आली की कळतं की हार्ट सर्जरी इथे सुरू झाली असावी. तर आपल्याला हे अनुकरणीय उद्योजकापासून आपण दूर जातोय. तर आपल्याला जर उद्योग करायचा असेल तर या गोष्टींची खूप जरुरी आहे की उत्सुकता पाहिजे आणि प्रॉडक्ट आपण असा निवडला पाहिजे की तो एक युनिक असला पाहिजे. आपण कॉपी करून होणार नाही. आणि ते प्रॉडक्ट आपला करताना आपल्या इथे उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर, आपलं डोकं आपण वापरून केला तर ते अवघड काही नाही आहे. कोणतीही गोष्ट अवघड हा शब्द फुली मारण्याचा आहे. कोणती गोष्ट आपण करू शकतो हा शब्द बरोबर आहे. याप्रमाणे मनात जर ठाम मत असलं तर हे काही अवघड नाही आहे. तर यामध्ये पुढे पुढे अनेक प्रश्न येत गेले. एकदा एक मुलगा होता 2-2.5 वर्षाचा. तो असं चालताना त्याला अशी पायरी किंवा उंचवटा हे लक्षात यायचं नाही, सगळं सपाटच दिसायचं. आणि चालायला लागल्यावर त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की तो चालू शकत नाही. म्हणून ते निर्णय लोकांना दाखवलं. ते आमचे डॉक्टर आपटे यांचा मला खूप म्हणजे अजून पण उपयोग होत असतो आणि पाठिंबा असतो प्रत्येक गोष्टीत. त्यांनी विचारलं आपल्याला ह्या मुलाचं ऑपरेशन करावं लागेल. त्याचे जे दोन्ही डोळे आहेत ते असे फोकसमध्ये नाही आहेत आणि त्याचं ऑपरेशन करायला 3-4 तरी सर्जन लागतील. म्हणजे कारण चेहऱ्यावर परिणाम होणार असल्यामुळे प्लास्टिक सर्जरीचा मनुष्य पाहिजे, डोळ्याचा असल्यामुळे डोळ्याचा सर्जन पाहिजे आणि मेंदूचा प्रश्न आहे कारण डोळे आत आहेत, मेंदूच्या निगडीत आहे सगळं. 3-4 सर्जन मिळून बरेच दिवस वाटाघाटी करून शेवटी ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि मग एक इन्स्ट्रुमेंट पाहिजे. इन्स्ट्रुमेंट असं पाहिजे की डोळ्याची ही एवढी खोबण आहे, या खोबणीतून आत जायला रस्ता पाहिजे. बाकी कान, नाक, घसा इथनं कुठनं आत जाता येत नाही. आणि ते डोळ्याशी निगडीत असल्यामुळे तो जे फोकस असा किंवा काय कसा असेल ते डॉक्टर जाणे तो बरोबर करायचा आहे त्यांना. त्याच्यासाठी आतमध्ये असा आपण डोळा आहे असा कसा रॅकवर ठेवतात तशी हाडांची रचना आहे. त्याच्यातली काही हाडं कापायची. तर ती सॉ नाही आणि ती आपल्याकडे इम्पोर्ट करणं शक्य नाही, खूप महाग आहे आणि वेळ पण लागेल या सगळ्या गोष्टींना. आणि त्या मुलाचे पालक काही ते पैसे देऊ शकत नाहीत. तर प्रयत्न करून मी ती सॉ तयार केली आणि ते ऑपरेशन पूर्ण झालं. योगायोगाने तो मुलगा 25 वर्षाचा असताना मला भेटला आणि तो चांगला फिरतोय, स्कूटर चालवतोय. अर्थात हे सगळं माझं प्रयोग म्हणून चाललेलं आहे. त्याच्यानंतर हे तोंडाचं ऑपरेशन एका माणसाचं करायचं होतं आणि त्यासाठी इन्स्ट्रुमेंट पण नव्हती. बरीच जुन्या गोष्टी आहेत या. आता बऱ्याच गोष्टी सहज इम्पोर्ट करता येतात. पण ते ऑपरेशन असं होतं की हे मणका आहे आपला पाठीचा, डोक्यापासून सुरू होतो. त्यातला काही भाग या मानेमध्ये आहे. त्या मानेमधल्या मणक्यामध्ये काही करायचं असेल तर मागणं पण करता येतं, पण तिथे जरा अवघड आहे. बऱ्याच शिरा तिथनं जात असल्यामुळे आणि घशातनं बरोबर ॲप्रोच आहे तिथे जायला. तर पाणी पितो. घशाला आठवण झाली. तर आ केला पण की पडजीव आहे ती मध्ये लुडबुड करून येऊन तिला एक टाका घालून टाकतात
आणि मागे असं कातड आहे, त्या कातड्याला प्लस केल्यासारखं कट घेतात आणि ते जे 4 कॉर्नर आहेत ते बाजूला करतात, मग तो मणका दिसतो. त्या मणक्यामध्ये थोडीशी झीज करायची, म्हणजे थोडंसं घासायचं आहे, म्हणजे ते ओके होणार आहे, म्हणजे तो प्रश्न सुटणार आहे. तर मला असं इन्स्ट्रुमेंट तुम्ही द्याल का, असा प्रश्न होता. माझ्या दृष्टीने एक ट्यूब घशात जाईल, ती तिथे काम करेल, पण मग ते जे काम चालू असेल तिथे हाडाची पावडर तयार होईल, त्याचं काय करायचं? किंवा तिथे उष्णता निर्माण होईल, त्याचं काय करायचं? तर तिथे पाणी पण गेलं पाहिजे, त्याला इरिगेशन म्हणतात. आणि तिथे गेलेले ते सगळे म्हणजे कचरा म्हणून थोडा वेळ तो शोषून बाहेर काढायला पाहिजे, म्हणजे सक्शन, म्हणजे कटिंग, इरिगेशन, सक्शन हे सगळं. आणि जागा खूपच लहान, त्याच्यात ते जमवायचं होतं. तर जमलं पण ते. मी म्हणजे स्टर्नम सॉ केली होती ना, त्यातलेच काही भाग वापरून आम्हाला ते करायला काय अवघड गेलं नाही, थोडा प्रयत्न करावा लागला. आणि एकूण त्या मशीनवर 10 ऑपरेशन झाली, सगळी सक्सेस झाली आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. मगाशी या म्हणाल्या, मला वाटतं तुम्ही म्हणाल की असं म्हणजे आता मृत्यूसाठी स्वेच्छा मरण पाहिजे असं तुम्ही म्हणाल. तेव्हापासून म्हणजे आता इथेच विचार करत होतो मी. बरेच दिवस मी वाचायचो, एक अवकाशात ब्लॅक होल आहे, त्याच्यात कोणी गेलं म्हणजे कोणी म्हणजे काही गेलं दगड, तो पलीकडे गेला की दिसेनासा होतो. तसं आपण एक दार करता मला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो की मी त्या दारातून गेलो, ब्लॅक डोअर, पत्ता लागला नाही पाहिजे कोणाला. तर असं कुठलाही प्रॉब्लेम म्हटला ना की आपण विचार करायचा, काहीतरी उत्तर सापडतं. आता मी त्या टेल्कोमध्ये जे गेलो होतो, 16 वर्षात खूप शिकलो, त्याचा उपयोगातला अजून एक भाग आहे. मी तिथे ॲप्टिट्यूड टेस्ट हा माझ्याकडे विभाग होता. तर माणसाला बघितलं की त्याच्यामध्ये काय गुण आहेत, विशेषतः आमच्या औद्योगिक दृष्टीने टेक्निकल ॲप्टिट्यूड म्हणतात, त्याला हा काय करू शकेल. आता आपण मुलांना ओरडतो सारखे की गेम खेळू नको, ते चूक आहे खरं, त्या दोन्ही हाताने गेम खेळत असतात ते. तर हल्ली नवीन नवीन जी यंत्रणा आली आहे त्याच्यामध्ये वर बघायचं आणि हाताने काम करायचं असं असतं. म्हणजे ही एक ॲबिलिटी आहे, त्याला मोटर ॲबिलिटी म्हणतात. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ही दोन्ही हाताने, म्हणजे एक हात क्लॉकवाईज फिरतोय आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. तुम्ही असं दोन्ही करायला लागला तर दोन्ही हात परत असे फिरवायला लागेल. तर ही ॲबिलिटी त्या मुलात असेल तर त्याला कोणतं काम द्यायचं हे आम्ही ट्रेनिंगमध्ये जाणून घेत होतो आणि त्याप्रमाणे देत होतो. हे सगळं मला आमच्या त्या शिक्षणात शिकायला मिळालं. त्याच्यानंतर आता आपण बघितलेच बहुतेक सगळे गुण. आपल्याला जे शिकलेलं आहे त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे, आपल्या क्युरिओसिटी पाहिजे आणि देशप्रेम पाहिजे. मुख्य म्हणजे मगाशी सांगितलं मन आहे, त्या मनामध्ये आपण गेलो आणि मन आपल्याला जे बरोबर सांगेल ते आपण करू शकतो. हे आपण मगाशी ऐकलंच यांच्या एकूण बोलण्यातनं. तर त्याप्रमाणे माझ्याकडे मी जेवढी माणसं कामं करतात त्यांना पगारी ठेवलेले माझ्यासकट, कारण मालक नावाचं भूत आपल्या डोक्यात शिरू नये. नंतर कोणी माणसं आमच्याकडे कॉर्पोरेशनपासून इन्कम टॅक्स कसली माणसं आली तर योग्य ते त्यांना देतो. म्हणजे इन्कम टॅक्स असेल टॅक्स, बाकी काही देत नाही, घरीला सांगतो. तर हे जे काही एथिक्स आहेत हे आपण अजिबात मोडायचे नाहीत. आपल्याला कोणाची भीती मनात ठेवायची नाही. आपल्यासारखा तो काय करेल असं वाटतं. कोणी आपलं काही बिघडू शकत नाही. आपण जर योग्य मार्गाने चाललो तर आपला उद्योग चालू शकतो व्यवस्थित. याप्रमाणे आज संपूर्ण भारतात माझ्या मनात पहिल्यांदा होतं की नागालँडमध्ये आपण पोचलं पाहिजे. आज संपूर्ण नॉर्थ ईस्टवर केवळ मनमन वापरलं जातं.
आपला बराच वेळ चाललेला आहे आणि माझा नातू म्हणाला तसं की तुम्ही बोलायला लागला की कधी थांबत नाही, तर सॉरी. आपण आता मला वाटतं हा पुरस्कार द्यायची एक गोष्ट सांगतो की लहानपणी मी जादूचा प्रयोग करत होतो, तर आमच्या इथे जवळ वाडा होता सदाशिव पेठेत. त्याला दोन्ही बाजूनी रस्ते होते, एवढा मोठा वाडा होता. ते तिथे मला गणपती उत्सवात बोलवलं, गणपती जादूचा प्रयोग करायला. तेव्हा मी काही काचा नंतर ब्लेड वगैरे खाऊन दाखवले आणि मग आमचा गणपती टाळ्या पडल्यानंतर बक्षीस दिलं. तो आनंद मला आज झालाय, यांनी ते बक्षीस दिलं. आता ते बक्षीस आहे, त्याचा मी योग्य उपयोग करीन एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. मनमन या नावाला साजेशा असं हे मनोगत अतिशय मनापासून असं, पण माझ्या मनात असं येत होतं की कोणती बाळगुटी मातेनी बालपणी दिली असेल. उल्हास भरल्या जीवाला नाही कशाशीच चाड, मला कशाच पुसता मी तो भारलेले झाड. किती उद्योग किती गोष्टी. मधूनच नातवाकडे नजर टाकत होते, तो केव्हा डोळे मोठे करतोय का काय असं. या सगळ्या अनुभवांवरती त्यांनी एक खरंच पुस्तक लिहावं आणि ते खूप रंजक होईल आणि सगळ्यांना ते मार्गदर्शकही ठरेल. यानंतर अवनी मित्र पुरस्कार ज्यांना आपण दिलेला आहे ते अभिजित घोरपडे. त्यांची वाटचाल आपण थोडीशी इथे पाहूया आणि मी थोडीशी बोलून सांगेन. होता मुंबई IITतील पदव्युत्तर शिक्षण सोडून पत्रकारितेत येण्याचा. मित्रांनं सुचवलं बघूया तरी असं म्हणून पत्रकारितेत केलेला प्रवेश. मग या क्षेत्रात अडकला तो कायमचाच. कधी कधी पडल्यावर कळतं नेमकं कोणत्या ठिकाणी पडलो ते. तसंच झालं. म्हणूनच गेली 15 वर्ष या क्षेत्रात आणि आज आपल्यासमोर ठामपणे उभा आहे. हा अपघातानंतरचा प्रवास. सामान्यतः आधी प्रवास सुरू होतो आणि मग अपघात. इथे मात्र अगदी उलट झालंय, अपघातानंतरचा हा प्रवास. घोरपडे यांनी हवामान हा विषय असा कुशलतेने हाताळला की पुढे हा विषय मराठी पत्रकारितेच्या केंद्रस्थानी आला. लहरी हवा हा संबंधित स्तंभ आणि त्याबद्दलचं पुस्तकही लिहिलं. महाराष्ट्रातल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगामध्ये त्यांना सहभागी होता आलं. इतकं की प्रत्यक्ष प्रयोग विमानामध्ये बसून प्रयोगाच्या त्या विमानात बसून हा पाऊस पाडला आणि तो पाडताना जवळचे ते साक्षीदारही बनले. लोकसत्तेच्या माध्यमातून दगडांच्या देशात, सृष्टीतत्व, रंगढंग पाण्याचे, भवताल अशा स्तंभांचं त्यांनी केलेलं लेखन. त्यांची काही प्रकाशित झालेली पुस्तकं. ज्यांनी प्रकाशित केलेत त्या संस्थांची नावंही खूप महत्त्वाची आहेत. कॉन्टिनेंटल, राजहंस, रोहन अशा नामवंत प्रकाशकांनी प्रकाशित केलेली ही सारी पुस्तकं. नद्यांच्या अंतरंगामध्ये महाराष्ट्रातल्या बहुतांश नद्यांच्या पात्रात फिरून त्यांचे बदललेले अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न. मरणासन्न नद्या या लेखमालेद्वारा नद्यांच्या या जळजळीत अशा वास्तवाची मांडणी. या मालिकेसाठी देशाच्या पत्रकारितेतील सर्वात मानाचा रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. आपण त्यांचं कौतुक करूया. यावर आधारित संथ वाहते या पुस्तकाला गेल्याच महिन्यामध्ये राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कारही मिळाला. राज्यातील पाण्याचा, विशेषतः दुष्काळाचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न. त्यासाठी दुष्काळी पट्ट्यामध्ये केलेली भटकंती आणि सातत्याने केलेलं लेखन. दुष्काळात वरवरच्या गोष्टींऐवजी समस्येच्या मुळाशीच जाऊन मूलभूत असे उपाय करण्याची गरज असल्याचं सततचं त्यांचं प्रतिपादन.
भूजलाचा निर्बंध असा उपसा, पशुपालनाचा पर्याय सोडून सर्वांचाच बागायती शेतीचा अट्टहास, नैसर्गिक स्रोतांचा विचारशून्य वापर, समाजामध्ये एकजुटीऐवजी बेशिस्त अशा कारणांची मांडणी. लेखणी बरोबर वाणीही चालू आहे. व्याख्यान सादरीकरणाच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरण, भूशास्त्र, पाणी अशा विषयांचं वास्तव मांडण्याचा आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न. राज्यातील भूवैशिष्ट्य अनोख्या नैसर्गिक परिसंस्थांच्या जागरूकतेबाबतची मोहीमही राबवली. सध्या सर्वच पातळ्यांवर पर्यावरणाकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय. निसर्ग पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना या सगळ्या कार्यामधून प्रेरणा मिळाली, बळ मिळालंय, भविष्याबाबत आशाही पल्लवित झाल्यात. विदर्भातील अकोटपासून ते कोकणात चिपळूणपर्यंत आणि धुळ्यापासून ते कोल्हापूरपर्यंत असंख्य वाचक या विषयाकडे वळले, कार्यकर्तेही प्रोत्साहित झाले. समाज आणि व्यवस्थेला पर्यावरणाचा विचार करायला लावण्यासाठी अनेकांचा हातभार, त्यात या लेखनाचाही खारीचा वाटा. आगामी कामांमध्ये वैयक्तिक पातळीवरच्या कामाला संस्थेची जोड देण्याची वेळ आली आहे. पाणी, पर्यावरण, सह्याद्री याबाबतचा विविध अभ्यास, सर्वेक्षण, जागरूकता या मोहिमा हाती घेण्याचं नियोजन. खास हे वेगळ्या पद्धतीने हाताळणारी आणि नागरिकांशी संवाद साधणारी वेबसाईट, असे विषय विद्यार्थ्यांपासून ते जनसामान्यांपर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने नेण्यासाठी क्रियाशील गटाचा विचार. यामध्ये आपण काय करू शकतोय? कार्य आवश्यक असल्याने पुढे जाईलच, आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. क्रियाशील सहभाग, वेळ, संसाधने, सदिच्छा या माध्यमातून आपणही हातभार लावू शकतो. पर्यावरणाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन प्रयत्न करणं हीच सध्या काळाची, कंसातला शब्द महत्वाचा आहे, नव्हे आपली खरी गरज. अभिजित घोरपडे यांना आपण धन्यवाद देऊया. अतिशय महत्वाचा विषय त्यांनी आपल्या लेखमालांमधून आणि पुस्तकांमधून हाताळलेला आहे. मी अभिजित घोरपडे यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभुणे काका, अन्य तिघही पुरस्कारार्थी. खरं तर त्या सगळ्यांबरोबर बसताना मला खूप आनंदही झाला आणि दडपणही आलाय की त्यांनी केलेलं काम, इनफॅक्ट ते जेवढा वर्ष काम करतायत सकीनाताई सोडून, पण सकीनाताईंनी जरी 15 वर्ष काम केलं असलं तरी त्याचा व्याप किंवा त्याची व्याप्ती बघितली तर त्या सगळ्यांचं जेवढं काम आहे तेवढं कदाचित माझं आयुष्य नसेल, वय तेवढं नसेल. त्यामुळेच मला थोडंसं दडपण आलं होतं. पण गोखले काकांच्या त्या निवेदनाने माझं सगळं दडपण निघून गेलं. मला प्रश्न असा पडला की आता यांचं पुढचं हे काय असेल, आणि त्यांनी जाता जाता मात्र त्याचं उत्तरही दिलं की आता तो पडदा त्याच्या पलीकडे गेलं की. सर्वप्रथम मी ट्रस्टच्या सर्वांनाच धन्यवाद देतो अशासाठी मला पुरस्कार दिला हा त्याचा एक भाग. पण मला सर्वात त्याच्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षकांच्या नावे, शिक्षकांच्या गेल्यानंतर आठवण ठेवून कित्येक वर्षानंतर एकत्र येऊन हे सगळं केलं. ज्या माणसाने कधी काळी थोडंसं शिकवलं असेल ना त्याला याचं खरं महत्त्व कळेल. आणि मी थोडा काळ शिकवलंय त्यामुळे मला याचं महत्त्व इतकं कळलेलं आहे की माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून काय हवं असतं बस. त्यामुळे मला खरं तर सुरुवातीला श्रीकांत कुलकर्णी त्यांनी फोन केला की असं असं आम्ही करतो. मला माहीत नव्हतं ट्रस्ट, मला त्यांचं काम माहीत नव्हतं, ते कोण लोक आहेत काही माहीत नव्हतं. पण त्यांनी मला नाही म्हणण्याची संधीच दिली नाही. आणि ते असंही सांगत होते की आम्ही तपासतोय, तुम्ही नक्की धरू नका. मला काहीच माहीत नव्हतं. मी म्हणतात आणि म्हणजे त्यांची ती स्क्रुटिनी करण्याची पद्धत, जसं मला वाटतं विद्यार्थ्यांनी सांगितलं की
ते किती शोधतात, पाहतात, मग याच्याकडून विचार, मग इतकं जण आहेत असं करून. त्यामुळे मला ती पद्धत इतकी आवडली, त्यामुळे मी काहीही त्याला रिॲक्ट न होता त्यांनी जो दिलेला पुरस्कार आहे. आणि मला तळवलकर सरांबद्दल जेव्हा समजलं, आता त्यांच्या चित्रफितीतून काही भाग त्यांनी सांगितलं होता श्रीकांत कुलकर्णी मोघेंनी, पण आत्ता जेव्हा पाहिलं तेव्हा मला खरं तर मी जे काय बोलणार होतो आधी ते सगळं मला बाजूला ठेवावं असं वाटलं. आणि असे शिक्षक असणं आणि असे शिक्षक नसणं याचा एकूण समाजावर किती परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटलं. कुलकर्णींनीच त्यांच्या प्रतिपादनामध्ये सुरुवातीला सांगितलं की लोकांना टिळक माहिती आहेत, आगरकर माहिती आहेत, फुले माहिती आहेत, आंबेडकर माहिती आहेत, पण विद्याताई ह्या आजच्या पिढीला 20-21 त्यांनी जर सर्वे सांगितला तर माहीत नाहीत. का माहीत नाहीत? प्रभुणे काका, अनिल अवचट का माहीत नाहीत? मला याचं कारण दिसतं, त्याचा संबंध माझ्या पर्यावरण या विषयाशी आहे. त्याचं कारण मला कुठं दिसतं की आपण सगळं तोडून ठेवलेलं आहे. हा तुमचा विषय, हा यांचा विषय, हा यांचा विषय, हे यांचं कार्य. एकमेकांचं माहिती करून घ्यायचं नाही. स्पेशलायझेशनच्या नावाखाली ह्यांनी फक्त याच दिशेने जायचं, दुसऱ्याने दुसऱ्या दिशेने जायचं, तिसऱ्याने तिसऱ्या दिशेने जायचं. त्यामुळे माझ्या दिशेतले ज्या विद्यार्थी असतील त्या मला माहिती असतील, माझ्या दिशेतले प्रभुणे काका मला माहिती असतील, पण दुसऱ्या दिशेतले मला माहिती नाही. माझ्या मते ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे सर्व ज्या गोष्टी आत्ता ज्या होत आहेत आपल्याला तुकड्या तुकड्यात जे काही दिलं जात आहे, तुकड्या तुकड्यात जे काही शिकवलं जात आहे त्याच्याशी याचा संबंध आहे. आणि तुम्हाला जे सर मिळाले, तुम्हाला जे तळवलकर सर लाभले, त्यांनी तुम्हाला खरं तर तुमचा तो याच्याशी संबंधित विषय एक डिप्लोमा, त्याचं काय शिकवायचं ते शिकवायचं, पण त्याच्या पलीकडे जाऊन सचोटीने करा, त्याच्यात काय वेगळं वागू नका, पर्यावरणाचा विचार करा, उद्योजक बनण्यासाठी आणखीन काय काय करायला लागतं. हे जे काही दिलं जात होतं मला वाटतं की आज ते दिलं जात नाही किंवा तितक्या प्रकारे तितक्या फोर्सफुली ते दिलं जात नाही. त्याचा म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे किंवा हे सगळे परिणाम आपण त्या गोष्टींचे भोगत आहोत. आता याचा पर्यावरणाशी खूप संबंध आहे, खूप म्हणजे खूप. हे सगळ्या गोष्टींमुळेच खरं तर पर्यावरणाच्या समस्या किंवा पर्यावरणाचं जे काही बरं वाईट होणार आहे ते याच गोष्टींमुळे होणार आहे. कारण मला पुढे जाताना, मला प्रगती करताना, माझ्या विषयातली प्रगती करायची आहे, पण त्या विषयातली प्रगती करत असताना, त्या विषयात मी पुढे जात असताना त्याच्याशी जोडून येणाऱ्या बाकीच्या विषयांचं काय होतंय याच्याबद्दल मला सांगितलंच जात नाही किंवा मला तो दृष्टिकोन दिला जात नाही. मला जर इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं जात असेल तर त्याच वेळेला मी इंजिनिअरिंगमध्ये पुढं जाऊन, सिव्हिल असेल किंवा इतर कुठल्या क्षेत्रातलं असेल, ते जाऊन पुढं त्याच्यात प्रगती करत असताना, त्याच्यात विकास करत असताना मी जर मोठमोठी धरणे बांधत असेल, मी मोठमोठ्या बिल्डिंग बांधत असेल, मी आणखीन काय मोठी वास्तू उभी करत असेल, तर ती वास्तू उभी करताना मी पर्यावरणाच्या कुठल्या गोष्टींचा आधार घेणार आहे किंवा कुठल्या गोष्टींना मी नामशेष करणार आहे, कुठल्या गोष्टींवर इम्पॅक्ट करणार आहे, याचा जर मला थोडासा दृष्टिकोन दिला गेला तर कदाचित मी उद्या जाऊन त्या वास्तू उभारताना या पर्यावरणाचा, या नैसर्गिक संसाधनांचा थोडा तरी विचार करेन. आणि मला वाटतं की तुमच्या माझ्या सामान्य माणसाच्या पेक्षा एखाद्या आर्किटेक्टला, एखाद्या इंजिनियरला जर पर्यावरणाची थोडीशी जरी दृष्टी दिली गेली तरी तो खूप मोठं संरक्षण करू शकतो, खूप मोठं संवर्धन करू शकतो, की जे आपल्याला ज्याची नुकसान जास्त करण्याची क्षमता असते तो जास्त संवर्धन करू शकतो. आणि मला वाटतं इंजिनियर्स, आर्किटेक्ट यांची नुकसान करण्याची क्षमता खूप मोठी असल्यामुळं त्यांना जर ही दृष्टी दिली गेली तर निश्चितपणे ते खूप मोठ्या प्रमाणात संवर्धन आणि संरक्षण सुद्धा करू शकतात. आज हा अर्थात मी टेम्पररी फेज म्हणून याच्याकडे बघतो, हे काय असंच राहील वगैरे नाही. आज दुर्दैवाने या गोष्टी दिल्या जात नाहीत. हा सर्वांगीण अप्रोच, होलिस्टिक व्ह्यू दिला जात नाही सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत, मत असं असेल. आणि त्याचा परिणाम म्हणून मला वाटतं की पर्यावरणाचे प्रश्न सुद्धा पुढं म्हणजे आत्ता असे वाढत जात आहेत. कदाचित पुढे ही दृष्टी येईल, तळवलकरांसारखे अनेक शिक्षक निर्माणही होतील, असतीलही, त्यांना थोडंसं प्रोत्साहन देऊन पुढे आले किंवा तशी व्यवस्था निर्माण केली तर हे पॉझिटिव्ह होईल, याबद्दल मी निश्चितपणे आशावादी आहे. तुकड्यात दिल्यामुळं आणखीन अनेक गोष्टी ज्या होत आहेत त्या आज आपल्याला जो आपण दुष्काळ म्हणतोय महाराष्ट्रामध्ये त्याला सुद्धा कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणजे दुष्काळाच्या भागामध्ये किंवा हे सगळं जे आपल्यापर्यंत येते, म्हणजे दुष्काळ म्हटलं की जनरली आपण पाऊस, मला खरं तर सकीनाताईंची जी फिल्म बघितली त्याच्यात ए पावसा रुसलास काय अगदी भरून आलं, इतकं छान ते हे होतं. पण आता याचा दुष्काळाशी आपण हे जोडतो की दुष्काळ, पाऊस रुसलाय आणि मग आपल्याकडे दुष्काळ आलाय.
असं खरंच काही झालेलं नाहीये. थोडासा पावसामध्ये चढ उतार हा होतच असतो, कारण जे हवामानाचं किंवा निसर्गाचं पॅकेज आहे हे काय पुण्यामध्ये 650 मिलीमीटर वर्षाला पाऊस पडतो किंवा 720 मिलीमीटर वर्षाला पाऊस पडतो, म्हणजे दरवर्षी 720, 720, 720 असं कधीच पडत नाही. कधी 800 पडेल, कधी 700 पडेल, कधी 500 पडेल, कधी 900 पडेल, अतिवृष्टी झाली 1200 पडेल. हे पॅकेजच आहे. आपण त्याचं सगळं हे घेताना वेगळ्या प्रकारे सगळं त्याचं आपण अंडरस्टँडिंग करून घेतलं किंवा वेगळ्या प्रकारे आपण ते सगळं घेतलं, वेगळ्या प्रकारे आपण समज करून घेतला आणि आपण ह्या सगळ्या याच्यात फसलो. त्या गोष्टीकडे बघण्यामध्ये पुन्हा ते तुकड्यात बघण्याचा, की या वर्षीचा पाऊस किती आहे तो तुकड्यात बघायचा. मागच्या 50 वर्षाचं पाहिलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने लक्षात येतं की अरे पाऊस तसंच आहे ना, एखाद्या वर्षी कमी एखाद्या वर्षी जास्त आहे, पण तुकड्यात बघितला या वर्षी पुढच्या वर्षी तो वाटतं अरे 500 होता आता 800 पडलाय, किती वाढला, लगेच निष्कर्ष काढू शकतो. दुसऱ्या वर्षी परत 600 झालं की कमी झाला, परत निष्कर्ष. त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत ह्या तुकड्यात बघण्याच्या आहेत आणि मला वाटतंय जोवर हे तुकड्यात बघणं हे संपणार नाही आणि आपल्याला तशी दृष्टी दिली जाणार नाही किंवा आपण ती दृष्टी शोधणार नाही, आपण एकमेकात पसरवणार नाही, तर मला वाटतं या समस्या याच्यावरचे उपाय हे का होतं याची आपण कारणं शोधत राहू. टेक्निकल कारणं ती उत्तरं मिळतील सुद्धा, पण हा दृष्टिकोन बदलल्याशिवाय किंवा ही दृष्टी मिळाल्याशिवाय आपल्याला खरी उत्तरं निश्चितच सापडणार नाहीत. त्यामुळं आजचा जो दुष्काळ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण सगळेच पुण्यात असल्यावर त्याची इथं बसल्यामुळे कदाचित आपल्याला तीव्रता लक्षात येत नाही, थोडंसं पुणे सोडून पलीकडे गेलं अगदी एक 20-25 किलोमीटर पासून की लक्षात येते या सगळ्यांची मुळाशी पुन्हा हेच आहे आपलं तुकड्यात बघणं. महाराष्ट्राकडे बघताना सुद्धा आपण तुकड्यातच बघतो. पुण्याचा तुकडा असेल, दुष्काळी पट्ट्याचा वेगळा तुकडा असेल, विदर्भाचा वेगळा तुकडा असेल, मराठवाड्याचा वेगळा तुकडा असेल. त्यामुळं आज आपल्याला या प्रश्नांना ॲड्रेस करताना पुन्हा मी जर या तुकड्यात असेल पुण्याच्या, तर दुसऱ्या तुकड्यामध्ये काय चाललंय याची मला दृष्टीच दिली जात नाही. त्यामुळे मग त्याचं स्वरूप फक्त पेपरमध्ये जे येतंय ते, आणि ते पूर्णपणे वास्तववादी येतच असं नाही. माध्यमांमधून मी पेपरमधलाच असलो तरी सांगतो की आमच्याही काही मर्यादा आहेत किंवा आमच्या काही क्षमता नसतील, पण हे तुकड्यात देणं आणि आपल्याला तिकडं काय चाललंय हे माध्यमांवर अवलंबून राहून ते समजून घेणं असं होत असल्यामुळे नेमकेपणाने आपल्याला काय चाललंय, आज दुष्काळाचं उदाहरण घेतलं, तसंच इतर अनेक गोष्टींचं उदाहरण आहे, अनेक पर्यावरणाच्या समस्यांचं उदाहरण आहे घेता येईल. त्यामुळं ही दृष्टी घेतल्याशिवाय, कोणी दिल्याशिवाय, असे शिक्षक निर्माण झाल्याशिवाय किंवा आपण स्वतः ते समजून घेतल्याशिवाय मला वाटतं याच्यावरची उत्तरं निश्चितपणे मिळणार नाहीत. म्हणून मला तळवळकरांसारखे सर, म्हणजे त्यांचं एक उदाहरण माहिती झालं, अशा समाजात अनेक लोक आहेत. ती दृष्टी जितकी पुढे येईल तितकं आपण जास्त मला वाटतं पुढे जाऊन जास्त व्यापकदृष्ट्या पुढे जाऊ. नाहीतर एकच पुढे गेला दुसरा मागे राहिला तर त्याला पुढे गेलं असं म्हणता येणार नाही. मला वाटतं ही दृष्टी वाढीस लागेल. आपण सगळे त्या दृष्टीने प्रयत्न करू, विचार करू आणि तसं पुढे जाण्याचा मार्ग शोधू आणि निश्चित आपल्याला तो मिळेल असं थांबतो आणि असं सांगून थांबतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. खूप मोठं आणि महत्त्वाच्या विषयावरचं काम अभिजित घोडपरे हे आपल्या पुस्तकाद्वारे नक्की करतायत. मला इथे एक 4 ओळी अशा आठवत आहेत की जे काम आपण करतायत ते किती महत्त्वाचं, मोलाचं आणि खरं वास्तवामध्ये या कामाला खूप महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मी म्हटलं की तुमच्या पुस्तकांचे भले मोठे प्रकाशन समारंभ सुद्धा व्हायला हवे होते, पण हे समाजापुढे ही पुस्तकं येणंही खूप महत्त्वाचे आहेत. असं म्हटलं जातं की रेनकोट, सनकोट, विंटरकोट, कडेकोट बंदोबस्त. रेनकोट, सनकोट, विंटरकोट, कडेकोट बंदोबस्त, स्लॅक्स, सॉक्स, ग्लोव्ज, स्कार्फ, सारा देह बंदिस्त. घरोघरी एअर कंडिशन, एकच ऋतू 12 मास. हंड्या, झुमरं, फोकस लॅम्प्स, पण सनलाईटचा मात्र नकोच त्रास. पासपोर्ट, पॅन कार्ड, पेट्रो कार्ड, स्मार्ट कार्ड हीच फक्त आयडेंटिटी संपलेल्या संवेदनांची. हिल व्ह्यू, सी व्ह्यू, ग्रीन पार्क अशी नावं ठेवायची आम्ही इमारतींची, पण निसर्गाशी आणि पर्यावरणाशी नाळ मात्र आमची तुटून गेली आहे कधीचीच. खरं असे आपण जगत आहोत आणि अशा वेळेला या विषयांवरची
ग्रंथसंपदा आपल्या समोर येणं, आपल्या हातात असणं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यास करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे अतिशय यथायोग्य व्यक्तीला आम्ही हा पुरस्कार दिला, याचं आम्हालाही समाधान वाटतंय. यानंतर मी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी श्री गिरीश प्रभुणे सरांना इथे आमंत्रित करते. संपूच नये असा हा कार्यक्रम समारोपाच्या याच्यावरती आलाय. तळवळकर सरांचे विद्यार्थी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचे कुटुंबीय सगळ्यांनी हे घडून आणलेलं आहे. मी हा दुसरा कार्यक्रम माझा ह्याच्याशी, आणि आत्ता मी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं, एकेकाचं मनोगत म्हणजे एक असं भारावून टाकणारे, अंगावर रोमांच उभे करणारे हे सगळे क्षण होते. तशी ही 4 व्यक्तिमत्व जी आहेत ही आहेत वेगवेगळी, पण आज एका ठिकाणी आल्यामुळे ती एकरूप झाल्यासारखी आपण सगळ्यांनी ऐकली. विद्याताईंचं जीवन, खरं तर विद्याताई माझ्यापेक्षा जवळपास 20 वर्षांनी मोठ्या आहेत. माझी दाढी आणि केस पिकलेले वगैरे, याच्यामुळे लोकांना वाटतं की मी खूप मोठा आहे. त्यामुळे अशा एखाद्या मातेचा, माझ्या आईचा सत्कार कधी मला करता आला नाही, किंबहुना मी तिला खूप त्रास दिला, कारण ज्यावेळेस सुख द्यायचं असतं त्यावेळी मी बाहेर हिंडत राहिलो. त्यामुळे तिचीच आठवण यांच्या सत्कार करताना होत होती. विद्याताईंनी जे अनुभवलंय त्या अनुभवातून त्यांनी स्त्रीचं एक वेगळं रूप साकारलं आणि स्त्री शक्तीला खऱ्या अर्थाने, म्हणजे जी काही एक जाण समज द्यावी लागते कोणीतरी, ती त्यांच्या कार्यातून आज एक महाराष्ट्रातली, भारतातली स्त्री वेगळ्या दिशेने, बरीचशी टीका त्यांच्या त्या सगळ्या सुरुवातीच्या कालखंडावरती झाली, परंतु आता असं लक्षात यायला लागतं की ह्याच्यातून जी स्त्री उभी राहिलेली आहे ती कुटुंब सबळ करणारी आहे. विस्कटलेले संसार पुन्हा एकदा नीटपणे उभे करणारी आहे. आणि ज्यामुळे भारतीय संस्कृतीतला जो काही प्राचीन मधला काळ सोडला, प्राचीन म्हणजे वेद उपनिषदांच्या काळातली स्त्री जी होती, तशी विद्वत्ता प्रचूर, स्वतःला समजून घेणारी, समाजाला समजून घेणारी आणि वेगळ्या प्रकारचं अशी करणारी स्त्री आता आपल्याला समाजात दिसू लागलेली आहे, सर्व क्षेत्रात दिसू लागलेली आहे. तरी सुद्धा अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतायत आणि या घटना आहेत की स्त्रीच्या बरोबरीनं पुरुष तितका समजदार होत नाहीये, तितक्या समजदारपणे तो वाटचाल करत नाहीये. त्यामुळे ही बरोबरीच्या दिशेने वाटचाल होणं गरजेचं आहे आणि तेही विद्याताईंच्या कामातून पुरुषांनाही एक वेगळं जडणघडणीचं काम गेल्या 30-40 वर्षात त्यांनी केलेलं आहे. मी स्वतः अनेक चळवळी याच्यात भाग घेतला आणि त्याच्यात आता मला आठवतं की मिळून साऱ्या जणी आहेत, पण त्याच्यात थोडंसं त्यांनी अजून मिळून साऱ्या जणींच्या बरोबर सारे जणही घेणं गरजेचं होतं. तर आजची जी काही थोडी विचित्र पुरुषांची मानसिकता जी दिसते, विशेषतः अत्याचार आणि या घटना त्याच्यावरच्या चर्चांच्या संदर्भात, तेही पुढच्या काळात त्या करतील. आपण सर्वांनी या पद्धतीने करावं. या ट्रस्टनी विद्याताईंची निवड केली, त्यांच्या
75च्या काळाच्या ह्याच्यात ज्या पद्धतीनं आपले दुसरे तिघजण जे बोलले त्यातल्या सकीनाताईंचं म्हणजे मला अजून उमगत नाहीये की दृष्टीहीन यांना कसं म्हणावं. केवळ समोरचे दिसणारे डोळे नाहीत एवढंच शारीरिक आहे, पण अंतर्मन इतकं त्यांनी स्वतः अंतचक्षु त्यांच्या वडिलांनी जे उद्गार काढले आपल्या त्यांच्या आईशी बोलताना, खरोखरच त्यांनी ह्या पद्धतीनं स्वतःला म्हणजे अंध आहे, दृष्टीहीन आहे असं न समजता जे आज त्या उभ्या आहेत आणि अशा एका कार्यकर्ती बनणाऱ्या कार्यकर्ते 15 वर्ष हा कालखंड त्यांना वाटला हा छोटासा कालखंड आहे, पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता आणि हे पाहिलं त्यांनी जो आपल्या शरीराचा आणि मनाचा उपयोग करून घेतलेला आहे तो दीर्घ काळ अनेक अंध मुलं अंध मुली या सगळ्यांना दृष्टीहीनतेतनं बाहेर आणणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. त्यामुळे तो 15 वर्षाचा नाही तर तिथे ज्या काही 100-200 मुली आहेत त्यांचं सगळं जीवन त्याच्याशी जोडलं तर एवढा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याही बोलताना इतक्या भारावून आणि एखादं यांनी सांगितलं जसं बी लावल्यानंतर ते वाढत जातं तसं ह्या सगळ्यांचं बोलणंही आपण ऐकत राहावं आणि हे संपू नये असं वाटत असताना गोखले सर म्हणजे वखारीमधल्या याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वखार आहे म्हणजे कोळशाची आहे लाकडाची आहे. तर लाकडाची असेल तर चंदनच त्यांना सापडलेलं आहे, कोळसा असेल तर हिरे सापडलेले आणि अशा म्हणजे मला तर असं वाटलं ते जे बोलत होते ते अत्यंत निरागस लहान मुलगा जसा बोलेल आणि एखाद्या नवीन सगळं सृष्टीकडे पाहताना तो जसं वर्णन करेल नवीन 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 गोष्टींचं ते मेंदू म्हटलं आणि त्याचं ऑपरेशन म्हटलं आणि त्याचं ते आतमध्ये जाऊन बघणं इतक्या सहज एखादं फुलाच्या आतले परागकण शोधावे तसं त्यांनी प्रत्येक ऑपरेशन ते पडजीभ जी आहे ती अशी वरती हे करायची आत जायचं आणि तो मणका आणि त्या मणक्याच्या असलेल्या याला घासायचं आणि पुन्हा ते पाणी आणि तो कचरा ते शरीरात जाऊ नये. पर्यावरणाचा इतका सुरेख मिलाप यांच्या या कामात आणि ते सुद्धा वखारीतल्या वखार म्हटलं की कचरा आणि तिथे कचरा पडू नये शरीरात साठू नये. काय अद्भुत आहे म्हणजे स्टीफन हॉकिंग जे शास्त्रज्ञ अत्यंत विकलांग याच्यात ते ब्लॅक होल आणि त्याच्यामध्ये कसं आधीचा आपला एक सिद्धांत नंतर त्याच्या विरुद्ध पुन्हा एक 15-20 वर्षांनी त्याचं हे मांडणं एक अद्भुत म्हणजे आम्ही विद्यार्थी मला म्हणल्या आणि मीही त्यांना म्हणले यांना नोबेल मिळालं पाहिजे. दोघं एकाच वेळेला नोबेलचा विचार आम्ही केला आणि ते खरोखरच तळवलकरांच्या या ट्रस्टच्या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांना मिळाल्याचं समाधान मिळालं. माझ्या आयुष्यात अनेक शिक्षक आले अनेक कार्यकर्ते आले अनेक जणांकडनं मी शिकलो घिसाड्याकडनं शिकलो लोहाराकडनं शिकलो. अगदी चोरी कशी करता तुम्ही हेही मी पारध्यांच्या मुलांकडनं समजून घेतलं आणि हे समजून घेताना स्त्रिया अत्याचार इतका होतो नवऱ्याला जाऊन सोडवायचं जेलमधनं त्याला हे करायचं पोराला सोडून आणायचं बापाला सोडून आणायचं सगळं आयुष्य एसटी स्टँड रेल्वे आणि पोलीस चौकी घर पुन्हा पुन्हा घर उभं करणं एवढं बळ असणारी स्त्री मी या भटक्या लोकांमध्ये पाहिलेली आहे. त्यांच्याकडनं अनेक प्रकारचं शिक्षण घेतलं आणि आज मी या गोखलेंचं ऐकताना असं वाटलं की यांच्या पायाशी बसून पुन्हा एकदा गमभन करायला सुरुवात केली पाहिजे.
तळवळकरांसारखे शिक्षक, गोखल्यांसारखे शिक्षक, विद्याताईंसारखे, सकीना आणि अभिजितचं जे काम आहे मी वाचत असतो आणि लिहितही असतो. त्यांनी जे आता तुकडे 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 असं जे आहे त्या तुकड्यांना जोडण्याचा प्रयत्न ह्या सगळ्यांनी केलेला आहे. विस्कटलेलं जीवन उभं करण्याचा प्रयत्न विद्याताईंनी केलेला आहे. यांनी आपला भाऊ तो सांगतो तू काय करतोस आणि मला हे एवढं, म्हणजे त्या भावाची कमाल आहे डॉक्टर असणाऱ्या, की मेंदू सारख्या ऑपरेशन साठी लागणार तू काही हे बनवून देशील का, एवढा आत्मविश्वास म्हणजे स्वतः भावामध्ये आणि यांच्यावरचा विश्वास. हा काहीतरी वेड्यासारखा करतोय पण जे करतोय ते उत्तम करतोय. असे हे तुकडे तुकडे चारी जोडले तर खरोखर असे शोध घेऊन त्या सगळ्या शोधातून तळवळकर ट्रस्ट, त्यांचे सगळे तळवळकरांचे विद्यार्थी शिष्य एक भारताविषयी गेल्या 2-4 महिन्यातल्या घटना, गेल्या वर्षभरातल्या घटना पाहिल्या की आपण निराशेकडे झपाट्याने जायला लागतो आणि नको ते आता काही सोडून द्यावं, आहे काही उपयोग नाही याचा. पण हे जे सगळं आत्ताचं पाहिल्यानंतर असं वाटतं की भारताचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. वखारीमध्ये जन्माला आलेला मुलगा इतके शोध लावतो, इतकं उपयुक्त उपकरण करतो की भारताच्या कानाकोपऱ्यात जातात. उन्मळून कोसळून पडणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या पायात स्वतःचं एक क्षितिज निर्माण करून जाणाऱ्या विद्याताईंनी निर्माण केल्या. सकीनाताईंकडे पाहिल्यानंतर अंध हा आता शब्द उच्चारू नये इतकं त्यांच्यामधलं बळ, सर्वांनी डोळस माणसांनी सुद्धा लक्षात घेऊन काम करावं आणि पर्यावरणाचा हा सगळा जो काही दिवसेंदिवस जितक्या गतीनं राहत होत चाललेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते पुन्हा एकदा मांडणं आणि पुन्हा स्रोत उभे करणं, माणसांच्या मनामध्ये शिरून एक वेगळी चळवळ उभी आता राहताना दिसते. त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर गेल्या वर्षी मला ज्या वेळेला हा पुरस्कार मिळाला आणि एक वेगळं काहीतरी यांनी रसायन केले, गेल्या वर्षीचा पुरस्कार पुढल्या वर्षी त्यांनी द्यावं म्हणलं. आपण बोलणार काय, इतकं सुरेख हे सगळे बोललेले, हे बोलणं संपू नये आणि हा कार्यक्रमही संपू नये. आणि समोर 8:25 झालेले आहेत, जवळजवळ 6ला नेमकं यांनी सुरू केलेला कार्यक्रम. एखादा चित्रपट पाहावा, एखादी कादंबरी वाचावी, एखादा अद्भुत म्हणजे गवताचं पातं, यांनी दुष्काळाचं वर्णन केलं. मी असे दुष्काळ पाहिले मराठवाड्यात हिंडताना, पाण्याचं टिपूच नाही आणि आता 2-3 वर्ष चारा नाही, काही नाही. पण छोटासा पावसाने छोटीशी सर आली की ते पूर्ण रखरखीत झालेलं माळरान लगेच हिरवगार होतं. ती जी भूमी आहे ती बीजं आपल्याजवळ इतकी जतन करून ठेवत असते, आलेला पावसाचा थेंब ती वाहूनही जाऊ देत नाही, तर आपल्या जवळचं जे बी आहे त्याला अंकुरतंय. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या कार्याने हा पुन्हा म्हणजे गोखले म्हणले, त्यांनी जी काही सूत्र सांगितली त्यात राष्ट्र हा सूत्राचा त्यांचा एक हे होता की राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती. तर ह्या राष्ट्राची चिंता करण्याचं कारण नाही, कारण असे कार्यकर्ते आहेत, त्यांना शोधून आणून आपल्या समोर त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातनं पुन्हा एकदा नवजीवन, नवसंजीवन आपल्याला प्राप्त होतंय. मी तेवढा मोठा नाही, परंतु तरी सुद्धा मी या सर्वांना एक आपणा सर्वांच्या वतीनं हे करतो की तुम्ही स्वतःचं आत्मकथन जितक्या पद्धतीनं सांगितले तसंच लिहा आणि आपलं काम अशाच प्रकारे आपल्या बरोबर कार्यकर्तेही आहेत. आमची जी शाळा आहे गुरुकुल, ते या सगळ्याची सांगड घालण्याचं म्हणजे आम्ही पहिलीपासून किंबहुना आमच्याकडे 3ऱ्या वयापासून मुलं येतात. आई जेलमध्ये गेली, बाप इकडे गेला तिकडे अशी, आणि त्यामुळे तिथून 3ऱ्या वयापासून आयुर्वेद, अभियांत्रिकी, शिक्षण म्हणजे BEd, DEd नसणारा पण त्याला कशा प्रकारचं शिक्षण हवं,
वेद उपनिषद सर्व महापुरुष असं काहीतरी एक विचित्र आम्ही एक अभ्यासक्रम तयार करून तिथे कास्टिंगही शिकवतो आम्ही. मुलं आता मूर्ती बनवायला लागलेले आहेत मातीच्या धातूच्या, 7वीच्या आतली मुलं. आणि असं एक शाळा जी पूर्वी आपल्या गावात असायची, गावातली सगळी मुलं काही ना काही ज्ञान असणारी असायची ज्यांना आपण अडाणी समजलो, तर अशी एक शाळा इथे केलेली आहे. या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपला वेळात वेळ काढून थोडा महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा पण आमच्या मुलांना शिकवायला या. आणि नवीन भारताचं जे काही आपण सर्वजण स्वप्न पाहतोय ते साकार करण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहू. तळवलकर ट्रस्टनी ज्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केलाय त्याचं इतकं नियोजन बारीक सारीक त्यांनी केलेलं असतं की आपण सर्वजणांपर्यंत ते कसे पोचतात. उगाच गर्दीही नाही, पण जे आलेले सगळे आहेत ते ह्या सगळ्या भावनेनी एवढा दीर्घ कार्यक्रम पाहून कुठलाही कंटाळा नाही. त्यामुळे आपणा सर्वांनाही असे की असेच आपण ह्या ट्रस्टवरती आणि अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा. मला गेल्या वर्षी पुरस्कार मिळाला आणि यावर्षी मला ही संधी प्राप्त करून दिली. पुन्हा म्हणजे पुनरागमनायच पुन्हा एकदा या तुम्ही. नाहीतर बऱ्याचदा असं असतं की एकदा पुरस्कार मिळाला की पुरस्कार घेतो तो निघून जातो आणि हे त्यामुळे पुढल्या वर्षी पुन्हा एकदा विद्याताईंचं बोलणं एक अनुभवातलं सगळं ऐकायला मिळेल अशी आपण आशा करूया. आणि सर्वांना धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलवून या सगळ्या ज्येष्ठ ज्ञान उपासक असणाऱ्या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी दिली आणि माझ्या हातातला जे काही थोडंफार मालिन्य असेल जे कुठे गंगेत किंवा याच्यात धुता नाही आलं ते ह्या निमित्तानं मला पवित्र करता आले माझे हात. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रम संपूच नाही असं आपलं बोलणं 2-3दा आलं, पण आम्हालाही वाटत होतं की आपलंही बोलणं खरंच मंत्रमुग्ध करण्यासारखं होतं. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्याकडे अगदी आभार प्रदर्शनासाठी श्रीकांत कुलकर्णी यांना इथे आमंत्रित करण्याआधी एक पुस्तकांची भेट आपण गिरीशजींच्या शाळेला देणार आहोत. रसिकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांचा संच आणि अत्यावश्यक असलेल्या पुस्तकांचा अभिजित घोरपडे यांच्या पुस्तकांचा संच आपण गिरीशजींच्या शाळेला देणार आहोत. मी विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी ती ग्रंथसंपदा गिरीशजींकडे द्यावी. ज्या स्वरालीनी सुरुवातीला ईशस्तवन म्हटलं तिचंही थोडंसं आपण कौतुक करूया. स्वरालीला आणि कार्यक्रमाच्या सांगतेला जी वंदे मातरम म्हणणार आहे ती कीर्ती अंबवकर या दोघींनी इथे यावं आणि विद्यार्थ्यांकडून एक छोटंसं कौतुक स्वीकारावं. स्वराली. कीर्तीकडून आपण पूर्ण वंदे मातरम कार्यक्रमाचं सांगत ऐकावं. आणि आता आभार प्रदर्शन श्रीकांत कुलकर्णी. आणखी एक विशेष कौतुक आज आपण करणार आहोत. तिथे प्रेक्षकांमध्ये आपल्या रसिकांमध्ये महाराष्ट्राची बास्केटबॉल कॅप्टनशिप जिने केली होती ती पृथ्वी गौर इथे उपस्थित आहे, जिने नॅशनल हे जिंकलेली आहे स्पर्धा. पृथ्वीचंही कौतुक विद्यार्थ्यांनी करावं. नमस्कार. कार्यक्रम निश्चित चांगला झालेला आहे असं दिसतंय
2.5 तासाचा हा कार्यक्रम होतो. मला बऱ्याच वेळा वाटतं कसं कमी करावं, एखादा पुरस्कार कमी करावा का, हिंमत होत नाही. कारण तुम्हीच म्हणाल की 3 पुरस्कार कसे, अशी एक विचित्र अवस्था आमच्या ट्रस्टची झालेली आहे. पण मला नाही वाटत की यात कुठं काही काटछाट करावी असं. फार महत्त्वाची गोष्ट झालेली एक, मी ह्या सगळ्या आपल्या पुरस्कारांचे पहिले आभार मानतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी एका मंचावर आणण्याचं काम आम्ही ट्रस्टतर्फे करतो आणि त्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. प्रेक्षकांचे आभार मानतो. उपस्थिती तुम्ही चांगली दाखवली आणि या सगळ्या प्रोग्रामला शुभा त्याच्यामुळे जास्त येते. छोटे आम्हाला या कार्यक्रमामध्ये खूप लोक मदत करतात. अगदी छोटीशी गोष्ट सांगतो की मृणाल ते केळकर आम्हाला गेले पहिल्या कार्यक्रमापासून ही पाकिटं दिली, त्याचं चेक दिलेले असतात, ती त्यांच्या एका संस्थेत, त्यांची स्वतःची एक संस्था आहे, गरीब स्त्रिया ती पाकिटं बनवतात आणि विकतात. तर त्यांच्या संस्थेतर्फे ही पाकिटं आम्हाला मिळतात. त्यांचा मी आवर्जून इथं उल्लेख करायला हवा. कीर्ती अंबवकर दरवर्षी इथं वंदे मातरम किंवा बसायदान म्हणते. असे अनेक लोक आम्हाला हातभार लावतात. आमचा गीतेश तरोलीकर हा इथं फोटोग्राफी करतो गेली 2 वर्ष, त्यांनी कायमची कमिटमेंट दिलेली आहे. विनया ही आता आमच्यातलीच एक बनून राहिलेली आहे. या सगळ्यांचे मी आभार मानतो. एसएनओसी सभागृहाचे मी आभार मानतो आणि मुख्य IDBI ट्रस्टीशी जे आमचं सगळं अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतात त्यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला. थँक्यू. आपण पूर्ण वंदे मातरम इथे सादर करते कीर्ती. आपण उभं राहूयात. मातरम